श्री स्वामी समर्थ. कथा गुरु भेटीची ह्या भागामध्ये एकदा परत सगळ्या स्वामी भक्तांचं स्वागत. मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जे आपण जुनं जे देऊळ होतं त्या जुन्या देवळातनं म्हणजे आपण जे एखादं लोखंडी कपाट किंवा जे मंडळाचे जे गणपती ठेवलेले असतात ना रस्त्यावरती, तसं त्या पद्धतीचं आपलं जुनं देऊळ होतं इथे झाडाखाली. आणि त्याच्यानंतर मग ते फोटो, गणपतीचा फोटो, स्वामींचा फोटो वगैरे असं सगळं आपण दत्त जयंतीच्या दिवशी इथे आणलं आणि इथे आरती सुरू झाली रात्री. त्याला आरती आपली 9 वाजता होती रात्रीची. आणि प्रसाद म्हणून छोटे पेढे म्हणा किंवा असं काहीतरी आपण त्याला देत होतो. 20-25 लोक त्याला असायची. त्यामुळे लहान मुलांचा भरणा जास्ती होता. लहान मुलांच्याकडनं त्यांचं ते पाठांतर किंवा ते एक आश्चर्य होतं, कारण त्यावेळेला आपल्याकडं आरतीचं पुस्तक होतं, पण ते मुलांना देऊन त्याच्यातनं ते म्हणतील की नाही सांगता येत नाही. म्हणून पण त्या मुलांचं कसं ऐकून 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 त्यांना ते आरत्या पाठ झाल्या होत्या. आणि इथे यायच्या म्हणजे मी 8:45 पर्यंत मी इथे यायचो. इथे आल्यानंतर तोपर्यंत ते लहान लहान मुलांनी सगळ्यांनी झाडून वगैरे ठेवलेलं असायचं स्वच्छ. त्यातल्या त्यात एखादी मोठी मुलगी असेल, तिने रांगोळी वगैरे काढून ठेवलेली असायची, छान देवोद्बत्ती केलेली. आम्ही आलो की 9 वाजता लगेच आरती सुरू करायचो आम्ही त्याला. एकदा असं मनामध्ये आलं की ही सगळी मुलं इथे येतात, ह्या मुलांना आपण आपलं जे मुख्यालय जे आहे अंबरनाथ, तर एकदा तिथे घेऊन जाऊ म्हणून आपण. आणि श्रावण महिना होता. श्रावण महिन्यामध्ये आम्ही सगळी मुलं, जवळ 25-30 लहान मुलं सगळी होती. थोडेसे आम्ही मोठे सेवेकरी असे आम्ही मग बस ठरवली आणि अंबरनाथला गेलो आम्ही. आणि योगायोगाने तो सोमवार होता. सोमवारी म्हणजे कसं आम्हाला सोमवारी सुट्टी असायची म्हणून ते सोमवार ठरवला होता. मठामध्ये तिथे कार्यक्रम होता अण्णांच्याकडे. तिथे ते बेलाची पानं त्या पिंडीवरती व्हायची. बिल्वपत्र अर्पण असा तो सोहळा असतो. तो 108 शंकराची नामावली घेऊन ते पानं तिथे प्रत्येक जण जाऊन तिथे वाहतो. त्या सोहळ्यासाठी आम्हाला तिथे उपस्थित राहता आलं. माझ्याबरोबर जी मुलं होती त्यांना पण, आणि सगळे शांत होते. म्हणजे जाताना आम्ही सगळे जसं आपण ट्रिपला जातो तसं सगळ्या मुलांना मोकळं सोडलं. तर काय तुम्हाला दंगामस्ती करायची, गाडीमध्ये सगळं करायचं, खाणं पिणं चहा नाश्ता सगळं. पण मग तिथे गेल्यानंतर मात्र अगदी सगळे एकदम शांत धीर गंभीरप्रमाणे सगळी बाकीचे जशी लोक बसली तसे सगळे बसले होते. आणि तिथे आरती झाल्यानंतर अण्णांचं प्रवचन वगैरे असतं तिथे. तर मग अण्णा आले. तोपर्यंत आरती संपल्यानंतर अण्णांचं आगमन झालं. तर मी नेहमी म्हणतो तसं की अण्णा आलं की एकदम वातावरण परत सगळं बदलून जातं. एकदम अशी वेगळीच एक लहर म्हणतो तशी ती चैतन्याची लहर किंवा चैतन्याची लाट सगळीकडे पसरली. अण्णांचं प्रवचन वगैरे झाल्यानंतर त्याने सांगितलं की बेलाची पानं आपण ते हातामध्ये धरून आपले जे दुसरे सेवेकरी असतील ते 108 नामावले घेतील आणि मग ते पिंडीवरती व्हायची वगैरे असं सगळं झाल्यानंतर, तो कार्यक्रम झाल्यानंतर काही तिथले जे प्रमुख वक्ते म्हणा किंवा त्या मठामधले जे कोणी प्रमुख सेवेकरी असतील त्यांचे थोड्यांची मनोगत राहिले. आणि एकाने पटकन माझं नाव घेतलं त्याला की पुण्यातनं दामले दादा आलेत आणि ते पण इथं 2 शब्द बोलतील. मी कधी बोललोच नव्हतं ह्याच्या अगोदर. मी कधी आयुष्यात 4 लोकांच्यात पण एवढं कधी बोललो नव्हतं. पण समोर एकदम बघितलं 250-300 जण बसलेले आहेत. अण्णांना मी तिथे त्यावेळेला असं छोटं त्यांनी असं ते हे केलं होतं स्टेज सारखं छोटं. पण अण्णांना म्हणलं, अण्णा मी काय अजून बोललो नाही तसं काही कुठे बाहेर वगैरे. तर अण्णा म्हणले बोला, म्हणले बिंदास, सगळे आपलीच लोक आहेत, जे काय तुम्हाला मनामध्ये येईल ते तुम्ही बोला म्हणले. मग एकदा अण्णांनी आशीर्वाद दिला. मग त्यांच्या पाया पडलो आणि बोललो. तिथे बोलताना फक्त एक मी असा उल्लेख केला, म्हणजे मला अजूनही आठवतं की प्रत्येक मठामध्ये ज्येष्ठ म्हणा की तरुण सेवेकरी, महिला सेवेकरी सगळे असे भरपूर प्रमाणात असतात. पण आमच्या इथे म्हणलं तुम्ही बघून सगळ्यांनी आश्चर्य वाटेल, मग आमचे सेवेकरी बघा कसे आहेत ते. म्हणून मी नुसतं आपल्या लहान मुलांच्याकडे फक्त मी असं त्यांना म्हणलं उठा जरा असं केलं. त्यावेळेस सगळे लहान लहान मुलं जे काय होते ते सगळे उठून उभे राहिले ते. मग त्यांना आश्चर्य वाटलं सगळ्यांना. आणि अण्णा पण म्हणले एकदम, म्हणजे त्यांचे हसले ते पण असे.
तर ते म्हणले, "छान," म्हणले, "हे उलट भाग्यवान सेवेकरीत," म्हणले, "लवकर या मार्गामध्ये आलेत ते. तुम्ही आणलत त्यांना, तेव्हा एकदम चांगली गोष्ट आहे," म्हणले, "ते चांगले संस्कार त्यांच्यावर घडतायत. आपण त्यांच्याकरता काहीतरी कार्यक्रम पुण्यामध्ये करू," म्हणले, "सगळ्यांच्याकरता." मी तिथं बोललो, एक 5 मिनिटं बोललो असेल, पण घामेघूम झालो होतो सगळा. परत त्या 5 मिनिटात मी आपला येऊन जागेवर आपलं बसलो होते. कार्यक्रम संपला. सगळ्यांनी रांगेमध्ये दर्शन होतं. आम्ही सगळे रांगेमध्ये थांबलो. त्या मुलांनाही रांगेत थांबवलं होतं. अण्णांचं दर्शन झाल्यानंतर त्या मुलांची पण सगळ्यांची एका बाजूला अण्णांनी सांगितलं, "जरा बसा तुम्ही." तिथं बसल्यानंतर त्या मुलांना काहीतरी खाऊ वगैरे, चॉकलेट वगैरे काहीतरी आणून देऊ म्हणले आपण. त्यांना काहीतरी सांगितलं आणून द्यायला. त्यांना ते दिलं आणि रात्री मग उशीर व्हायला लागला. म्हणून मग त्यांनी सांगितलं, की "आता तुम्ही निघालात तरी चालेल," म्हणले, "आपण पुण्यामधला कार्यक्रम ठरवू कधी करायचा तो." पुण्यामध्ये काय करायचं, काय नाही, आता मला पण उत्सुकता, म्हणजे कार्यक्रम करू म्हणजे आता कसं लहान मुलांच्याकरता काय कार्यक्रम देणार अण्णा? म्हणजे ती मुलं काय अभ्यास किंवा अशा दृष्टीनेच काहीतरी म्हणलं आपण त्यांना सांगावं. एक दिवस फोनवरती अण्णाच म्हटले, की "आपण मुलांच्या बौद्धिक क्षमता जी आहे ती वाढवण्यासाठी त्यांना स्फटिक एक मिळतात असे, ते स्फटिक अण्णा ते मंत्र म्हणून सिद्ध करायचे ते आणि ते मुलांना गळ्यात घालायचे. म्हणजे आणि मुलांना काही एका ओळीचा एक ते मंत्र द्यायचे, तो कुठला तरी असा तो गणपतीचा किंवा सरस्वतीचा मंत्र होता. तो देऊन त्या मुलांनी ते केले, की ते अभ्यासामध्ये नक्की चांगले त्यांना गुण मिळतील म्हणून अण्णांनी सांगितलं त्यांना तसं. तो कार्यक्रम करायचा असेल तर मला त्याने सांगितलं, की किती मुलं, किती वर्षाची, ते एका कागदावरती सरळ लिहून काढा म्हणले तुम्ही. इतक्या वर्षाची मुलं इतकी आहेत, इतक्या वर्षाची मुलं इतकी आहेत. मग त्याप्रमाणे आपल्याला तो ग्रुप करून त्याप्रमाणे त्यांचे ते मंत्र वेगळे आहेत. लहान मुलांना एकदम मोठा मंत्र देऊन उपयोग नाही होणार. मग वयोगट त्यांचा तयार केला, सगळं कागद तयार केला, कार्यक्रमाचा दिवस ठरवला आणि मग त्या दिवशी सकाळी अण्णा आले ते. अण्णा आल्यानंतर त्यांच्याकडे ती बॅग असते, त्याच्याबरोबर कोण ना कोणतरी असतं ते. त्या बॅगेमध्ये अण्णांच्याकडच्या वह्या, त्या जे त्याला आपण तोडगे म्हणतो किंवा उपाय म्हणतो, अशा जाडच्या जाड वह्या लिहिलेल्या असतात त्या घेऊन मोठी त्यांची ती बॅग, दुसरा एका मोठा असा तो डबा होता, त्याच्यामध्ये अण्णांनी स्फटिक आणले होते तिकडनं. आणि मग दुपारची विश्रांती वगैरे झाल्यानंतर कार्यक्रम संध्याकाळी सुरू 5:30-6ची वेळ ठरली होती. त्याप्रमाणे सगळ्या मुलांनाही सांगितलं होतं. 7 वाजता आरती करू आपण म्हणलं. 7 वाजता आरती झाली की तो कार्यक्रमाला सुरुवात होईल. आपण इथे बाहेरच त्याला टेबल खुर्ची, जसं आपण आत्ता मांडतो तसं टेबल खुर्ची, त्याला काय स्टेजची वगैरे आवश्यकता नव्हती, कारण नुसतं अण्णांचं प्रवचन होतं. सगळे लहान मुलांना बसवलं होतं, प्रत्येक वयोगटाप्रमाणे आपण बसवलं ते आणि प्रवचन अण्णांचं सुरू झालं. प्रवचन अण्णांनी कसं केलं, की त्या लहान मुलांच्या दृष्टीने कसं सोपं होईल, एखाद्या गोष्टी वगैरे असं सांगत त्यांनी ते केलं ते. आणि मग ते संपल्यानंतर त्यांनी ते स्फटिक प्रत्येकाला पुढे बोलवलं. त्यांनी ते ओवून पण आणले होते. म्हणजे किती काळजी आपण म्हणतो ना, ते लाल धाग्यामध्ये त्यांनी ओवून आणले होते ते स्फटिक. म्हणजे आपल्याला इथं काहीच करायला लागलं नाही. मंत्र म्हणून सिद्ध करून, ओवून सगळं त्यांनी तयार करून आणले होते ते. फक्त एकेका मुलाच्या गळ्यामध्ये ते घालायचे ते. आणि अण्णा ते स्वतः ते घालत होते. म्हणजे आम्हाला पण इतकं म्हणजे कृतकृत्य म्हणतो, तो मुलगा तर नशिबवानच आहे, की प्रत्यक्ष गुरु हे सगळं करतात म्हटल्यानंतर. आम्हालाही तो सोहळा बघायला मिळाला आणि जवळ-जवळ नाही म्हटलं तरी एक पुढे अर्धा पाऊण तास गेला. कारण प्रत्येक मुलगा येणार, अण्णा प्रत्येकाला तो स्फटिक गळ्यात घालणार. आणि मग ते झाल्यानंतर त्यांनी काही मंत्र सांगितले, की हे लहान मुलांच्याकरता हा मंत्र, थोडेसे जे मोठे आहेत त्यांच्याकरता हा मंत्र, असं ते सांगितल्यानंतर मग कार्यक्रम आपला तिथे संपला. तो मग महाप्रसाद वगैरे नेहमी आपण करतो तसा तो कार्यक्रम तिथे संपला. म्हणजे गुरूंचा स्पर्श किंवा गुरूचा आशीर्वाद, त्या गुरूंचं कसं लक्ष असतं, की किती बारीक-सारीक गोष्टींकडे पण त्यांचं लक्ष असतं. ते पण महत्त्वाचं, की हे लहान मुलं आहेत, ते कार्यक्रमात अंबरनाथला त्यांनी बघितलं आणि त्याच वेळेला त्यांच्या डोक्यात आलं, की ह्यांच्याकरता काहीतरी करू. म्हणजे नुसतं मोठ्या सेवेकरी किंवा मोठ्या पुरुषांकरता किंवा महिलांकरता नाही, या मुलांच्याकरता पण काहीतरी केलं पाहिजे. ही तळमळ, ही गुरूंची तळमळ. आजच्या भागात आपण इथे थांबू आणि मग परत लवकरच भेटू. श्री स्वामी समर्थ.